इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतेस? कम्प्युटर घे, डेस्क जॉब असतो. मेकॅनिकल घे, डिझाईनमध्ये खूप संधी आहेत. इलेक्ट्रॉनिक्स घे, पोस्ट ग्रॅज्युएशनला बरं पडतं. केमिकल घे, कॉम्पिटिशन कमी असतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे, ते घे. कोणती ब्रांच घ्याल, कोणतं कॉलेज निवडाल? भारतात हजारो इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, खूप सारे कोर्सेस आहेत. यातून ॲडमिशन कुठे घेणार? फक्त एंट्रन्स देऊन परीक्षा संपत नाही, तर खरा प्रवास तिथून पुढे सुरू होतो. माझं जेव्हा इंजिनिअरिंग झालं तेव्हा इतके सारे कॉलेजेस नव्हते, पण पुढे PhD होईपर्यंत गोष्टी फार बदलल्या आहेत. 18 वर्ष या फील्डमध्ये राहिल्यानंतर आमच्या अनुभवातून आणि अनेक गव्हर्नमेंट रिपोर्ट्स आणि कॉलेज वेबसाईटचा अभ्यास करून निवडक पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओतून मांडत आहोत. यामध्ये आम्ही सहज माहिती नसलेले कॉलेजेस, महत्त्वाची टर्मिनॉलॉजी आणि कॉलेज सिलेक्शनचा सोपा क्रायटेरिया सांगत आहोत. ॲडमिशनच्या या प्रोसेसमध्ये पॅरेंट्सचा रोल खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओच्या शेवटी पॅरेंट्ससाठी काही खास टिप्स आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ आम्ही 5 छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड केला आहे. सुरुवात करू IITs पासून. जनरली IITs सगळ्यांना माहिती असतात. रादर IIT मध्ये जायचं म्हणून इंजिनिअरिंग एंट्रन्सची तयारी अनेक जण करतात आणि पेरेंट्स देखील याला एक प्रेस्टिज इश्यू करून टाकतात. अनेकांना असंही वाटतं की बस एकदा IITला पोरं लागली की लाईफ सेट आहे. करोडोंचं पॅकेज, तिशीत घर, आलिशान गाडी आणि फॉरेन ट्रिप्स, काय काय स्वप्न पाहिली आणि दाखवली जातात. पण इतक्या छोट्या चष्म्यातून IITs कडे पाहणं बरोबर नाही. IITs म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी. दीज आर इन्स्टिट्यूट्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स. म्हणजे काय ते समजून घेऊ. केंद्र सरकारचं IITs कडे विशेष लक्ष असतं. इथले प्रोफेसर्स वेल क्वालिफाईड असतात. इथे उत्तम क्वालिटीचा रिसर्च चालतो. परदेशी कॉलेजेस आणि कंपन्यांशी यांचे कोलॅबरेशन्स असतात. देशाच्या प्रगतीमध्ये IITs ची मदत केंद्र सरकार घेतं आणि त्यासाठी भक्कम निधी सुद्धा देतं. त्यामुळे साहजिकच IITs मध्ये विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण व एक्सपोजर मिळतं आणि त्याचे चांगले परिणाम दिसतात. त्यांना पुस्तकं, इंटरनेट आणि इतर सुविधा सहज उपलब्ध होतात. स्पोर्ट्स, कल्चरल इव्हेंट्समधून त्यांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट होते. त्यांच्यात लीडरशिप क्वालिटीज तयार व्हायला मदत होते. कॉलेजमध्ये जॉब मिळवण्याच्या आणि पुढे शिक्षणाच्या उत्तम अपॉर्च्युनिटीज मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे त्यांचे चांगले कॉन्टॅक्ट्स आणि मित्र बनतात, जे त्यांना पुढच्या आयुष्यात खूप कामाला येतात. सन 1950 मध्ये IITs ची स्थापना झाली. जुन्या 7 IITs खूप प्रेस्टिजियस मानल्या जातात. यामध्ये मनासारखी ब्रांच मिळवण्यासाठी खूप चांगले मार्क्स लागतात. सन 2008 नंतर नव्याने 16 IITs ची स्थापना झाली आहे. यावर्षी IITsचं एस्टिमेटेड बजेट 9,500 करोड इतकं आहे. IITsने ॲडमिशन मिळत नसेल तरी नो वरीज. IITsच्या खालोखाल 2 प्रकारचे इन्स्टिट्यूट्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स आहेत. NITs म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि IIITs म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. काही जुन्या NITsना विद्यार्थी नवीन IITs पेक्षा प्रेफरन्स देतात. त्यामुळे कॉलेज सिलेक्ट करताना सगळ्यात आधी जुन्या IITsना प्रेफरन्स द्या, त्यानंतर जुन्या NITsना, मग नवीन IITs आणि मग उरलेल्या NITs आणि IIITs. असा प्रेफरन्स ठेवला तर गोष्टी सोप्या होतील. व्हिडिओ जसा जसा पुढे जाईल तसं तसं या लिस्टमध्ये आपण अजून काही महत्त्वाच्या कॉलेजेसना ॲड करत जाऊ आणि वेगवेगळ्या ब्रांचेसबद्दलही थोडक्यात माहिती घेऊ. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढे जाण्याआधी काही महत्त्वाची टर्मिनॉलॉजी समजून घेऊ. सेंट्रल युनिव्हर्सिटीज या सेंट्रल गव्हर्नमेंट चालवतं, तर स्टेट युनिव्हर्सिटीज या स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर येतात. या उलट डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीज म्हणजे असे इन्स्टिट्यूट ज्यांना अभ्यासक्रम ठरवण्याची, एक्झाम घेण्याची आणि फीस ठरवण्याची ऑटोनॉमी म्हणजे स्वायत्तता असते. म्हणजे थोडक्यात असं की हे इन्स्टिट्यूट्स कोणत्याही युनिव्हर्सिटीच्या अंडर असण्याची गरज नसते. यात आपल्याला समजून घेण्याची गोष्ट अशी की डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीज असणाऱ्या इन्स्टिट्यूट्सना तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. या खालोखाल अजून एक अक्रिडिएशन महत्त्वाचं आहे, ते म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स. आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या इन्स्टिट्यूट्सना इन्स्टिट्यूट्स ऑफ एमिनन्स असा दर्जा मिळतो.
पिलानीसारख्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला डीम टू बी युनिव्हर्सिटी आणि इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स असे दोन्ही अक्रेडिएशन आहेत. इतर काही चांगल्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स पुढीलप्रमाणे: VIT, मणिपाल, थापर, गीतम, अमृता विश्व विद्यापीठम. ह्या इन्स्टिट्यूट्सना तुमच्या प्रेफरन्समध्ये NITsच्या लेवलला जागा देऊ शकता. महाराष्ट्राचा विचार केला असता COEP, VJTI, ICT, SGGS, वालचंद असे ऑटोनॉमस आणि अनेक गव्हर्नमेंट व प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. हे इंजिनिअरिंग कॉलेजेस सोडून असे अनेक कॉलेजेस आहेत जे आपल्याला माहितीच नाहीत. यातील काही महत्त्वाचे कॉलेजेस पुढीलप्रमाणे: पहिलं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी. हे स्पेस इंजिनिअरिंगमधलं कोर्सेस प्रोव्हाइड करणारं कॉलेज आहे. दुसरं, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे. हे डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD कोर्सेस प्रोव्हाइड करतं. तिसरं, होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई. हे डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीच्या अंडर येतं आणि न्यूक्लिअर व रेडिएशन टेक्नॉलॉजीवर पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD कोर्सेस देतं. चौथं, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई. यामध्ये केमिकल इंजिनिअरिंगशी रिलेटेड ग्रॅज्युएशन आणि हायर डिग्री कोर्सेस चालतात. पाचवं, राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटी. हे पोलीस टेक्नॉलॉजीमधलं पहिलंच इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स आहे. यातील स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सायबर सिक्युरिटी हे ग्रॅज्युएशन आणि हायर ग्रॅज्युएशनचे कोर्सेस प्रोव्हाइड करतं. सहावं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी. हे पेट्रोलियमच्या क्षेत्रातील कोर्सेस प्रोव्हाइड करणारं इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स आहे. फॉर्च्युनेटली बऱ्याच कॉलेजेसमध्ये JEE म्हणजे जॉईंट एंट्रन्स एक्झामच्या स्कोअरवर ॲडमिशन्स होतात. त्यामुळे एकच एक्झाम देऊन मुलांना अनेक अपॉर्च्युनिटीज ओपन होतात. बिट्स आणि VIT सारखे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स त्यांच्या स्वतःच्या एंट्रन्स एक्झाम घेतात. तर महाराष्ट्रात MHT CETच्या स्कोअरवर बऱ्याच कॉलेजेसचं ॲडमिशन होतं. या व्यतिरिक्त गेट ही पोस्ट ग्रॅज्युएशनसाठीची एंट्रन्स एक्झाम आहे. हा झाला कॉलेज सिलेक्शनचा प्रेफरन्स. तशा इंजिनिअरिंगमध्ये अनेक ब्रांचेस आहेत. दरवर्षी काही ब्रांचेसची क्रेज येते आणि जाते. मग एवढ्या ब्रांचेसमधून एक निवडायची कशी? थोडं अवघड आहे ना? पण गोष्टी जरा सोप्या करू. पुढील 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, कोणती ब्रांच काय करते? आजकाल सगळ्यांनाच सॉफ्टवेअर म्हणजे कम्प्युटर किंवा IT मध्ये जॉब हवा असतो आणि तो सहज मिळतोही. पण तुम्ही तुमची फील्ड सोडायची नाही असं ठरवलं तरी देखील खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. अगदी डेस्क जॉबसुद्धा. कारण सगळ्याच फील्डमध्ये कम्प्युटरचा वापर वाढला आहे. पण साधारण कम्प्युटर इंजिनियर कम्प्युटरवर काम करतात, मेकॅनिकल इंजिनियर मशीन्ससोबत, इलेक्ट्रिकल इंजिनियर इलेक्ट्रिसिटीचं काम करतात, तर केमिकलवाले केमिकल्सचं. आणि सगळ्या ब्रांचेस महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे ॲडमिशन घेण्याआधी ती ब्रांच नेमकं काय काम करते ते नीट समजून घ्या. बहुतांश ब्रांचेसच्या नावातच त्यांचं काम सांगितलेलं असतं. दुसरी गोष्ट, बेसिक ब्रांच घ्यायची की स्पेशलाइज्ड ब्रांच? मला विचाराल तर ब्रांच निवडताना एक पथ्य जरूर पाळा. ते म्हणजे ग्रॅज्युएशनसाठी बेसिक ब्रांचची निवड करा आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी स्पेशलाइज्ड ब्रांच. उदाहरण देऊन सांगते. आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्सचं खूप फॅड आलं आहे. सगळीकडे तेच ऐकायला मिळतं. पण ही एक स्पेशलाइज्ड ब्रांच आहे. त्यामुळे BE BTech करताना कम्प्युटर सायन्स घ्या आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स योग्य ठरेल. असंच मेकॅनिकल ही बेसिक ब्रांच झाली तर प्रोडक्शन ही स्पेशलाइज्ड ब्रांच, इलेक्ट्रॉनिक्स ही बेसिक ब्रांच, कम्युनिकेशन ही स्पेशलाइज्ड ब्रांच. बेसिक ब्रांच निवडल्यामुळे पुढे अनेक संधी उपलब्ध होतात आणि स्पेशलायझेशन करण्याची संधी तर असतेच. पण हे झालं माझं मत. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर कळवा. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांचा इंटरेस्ट. तो लक्षात घ्या. विचार करा की तुम्ही निवडलेल्या ब्रांचमध्ये त्यांना आयुष्याचा बराच काळ घालवायचा आहे. त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता ओळखून निर्णय घ्या. म्हणजे एखाद्याला शारीरिक श्रम झेपतच नाही तर तिथे प्लांटवर जाऊन काम करायला लागेल अशी ब्रांच का निवडावी ज्याचा पुढे त्रासच होईल. ॲडमिशनच्या या निर्णयात पॅरेंट्सचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं असतं. मुलांच्या भविष्याचा विचार आणि फीजची चिंता अशी तारेवरची कसरत पालक करत असतात. मॉम्स आणि डॅड्स, चिंता सोडा. पुढील टिप्स तुम्हाला खूप उपयोगी ठरतील. टिप नंबर 1, कशाशी कॉम्प्रोमाइज करायचं, ब्रांच की कॉलेज?
मुळात ॲडमिशन प्रोसेसची सगळी चिंता एका प्रश्नापाशी येऊन थांबते. समजा कमी मार्क्स मिळाले तर कशाशी कॉम्प्रोमाइज करू, ब्रांच की कॉलेज? माझ्या अनुभवावरून अशा केसेसमध्ये कॉलेजशी कॉम्प्रोमाइज करून आपल्याला हवी ती ब्रांच निवडावी, कारण आपण निवडलेल्या ब्रांचमध्ये स्वतःला प्रूव्ह करण्याच्या अनेक संधी पुढेही मिळू शकतात. तुमच्या ड्रीम कॉलेजमध्ये तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. त्यामुळे कमी मार्क्स मिळाले तरी निराश व्हायचं नाही. उम्मीद पे दुनिया कायम है. टिप नंबर 2, शिक्षणाचा खर्च आवाक्याबाहेरचा वाटत असेल तर एज्युकेशन लोनचा विचार करा. बँका कमी व्याजदरात आणि सहज स्टुडंट लोन्स देतात. टिप नंबर 3, कॉलेज निवडताना 5 गोष्टी बघा. कॉलेजचं अक्रिडिएशन, तिथला रिसर्च, माजी विद्यार्थी, NIRF रँकिंग आणि प्लेसमेंट रेकॉर्ड. टिप नंबर 4, ब्रांच निवडताना मुलांचा इंटरेस्ट आणि क्षमतेचा विचार नक्की करा. जिथे कळत नसेल तिथे एक्सपर्ट्सचा सल्ला घ्या. टिप नंबर 5, तुमचे विचार प्लीज मुलांवर लादू नका. त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. बरं, अनेक मुलांना कळत नसतं की काय करावं. त्यांना मदतीची गरज असते, तेव्हा त्यांचे मार्गदर्शक बना. व्हिडिओ संपवण्याच्या आधी एक अतिशय महत्त्वाची बाब तुमच्यासोबत शेअर करायची आहे. आपला असा समज असतो की फक्त इंजिनियर्सना चांगले जॉब मिळतात. असं अजिबात नाहीये. आज डिझाईन, फॅशन टेक्नॉलॉजी, कॉमर्स अशा अनेक क्षेत्रात खूप चांगले जॉब्स अवेलेबल आहेत. इंजिनिअरिंगच्या पलीकडे जाऊन विचार करणाऱ्यांसाठी काही प्रेस्टिजियस कॉलेजेसची यादी पुढील प्रमाणे: NID नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, NIFT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, RRU राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटी, नायपर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, TIFR टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, IISc इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, IISER इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, ISI इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. संधी खूप आहेत. आपल्याला मिळालेले मार्क्स, आवडणारी ब्रांच, चांगलं कॉलेज, कॉलेजची फीज आणि लोकेशन या गोष्टींचा विचार करून आपण कुठे फिट होतो हे ठरवा. आशा आहे की हा व्हिडिओ पाहून काही गोष्टी क्लिअर झाल्या असतील आणि काही गोष्टींवर माहिती हवी असल्यास कमेंट्समध्ये जरूर कळवा. तसेच हा व्हिडिओ मित्रपरिचितांना जरूर पाठवा. यूट्यूबच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातल्या अडचणी दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून यात आमची मदत करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा.